त्याची नजर येण्यासाठी तर हा खटाट होतोय. गेल्या 38 वर्षापासून परमार्थ करतोय. कशासाठी? या वृत्तीवर, या नजरेपर्यंत आपलं जीवन जावं यासाठी तर हा उद्योग आहे. बरोबर ना? दुसरा कशासाठी? संतांना सगळीकडे देव दिसतो, आपल्याला नाही दिसत. मी बोलून गेलो 2-3 वेळेला का होईना कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्याला देव भेटायला येतोच. भेटायला कुठल्या रूपात येईल सांगता येत नाही. एखाद्या माणसाकडे बायकोच्या रूपात देव येईल, पण त्याला कळायला लागेल का? ते ओळखू येईल का? काय देव आहे म्हणे, ही आमची जणू चिकटकट आहे म्हणे, असं म्हणेन ना एखादा. आणि एखाद्या स्त्रीच्या जीवनामध्ये तिच्या नवऱ्याच्या रूपामध्ये एखाद्या वेळेला देव भेटायला येईल, ती म्हणजे काय असं देव, ह्या तर आमचा घरचा ठोंबे आहे का म्हणेन ना ती, बाहेरचा देव ह्यो. असं होऊ शकतं कदाचित. कुठल्या रूपामध्ये, कोणत्या रूपामध्ये सांगता येणार नाही. देव येतो भेटायला. कळण्यासाठी उदाहरण सांगतो. एका गावामध्ये काय झालं, ते सण आला बघा, सण नागपंचमीचा. नागपंचमीचा सण हा आलाय ना, आता आलाय जवळ. 28 तारीख आहे का? 28 तारखेला नागपंचमी. नागपंचमीच्या सणाला कशाची पूजा असते? बैलाची ना? हा, नागाची. नागाची पूजा कोण करत? पुरुष मंडळी करतात का महिला? तुमच्याकडे कसं? दोघं बी करतात ना. आमच्याकडे फक्त स्त्रिया जातात बरं का, इमानदार. आमच्याकडे कोण आहे? ते महिला मंडळ वारुळावरती जातात. तुमच्याकडे कुठून? वारुळावर पण दोन्ही पुरुष आणि महिला चांगले. मग ते महिला मंडळी आमच्याकडे कुठं जातात? ते वारुळावर. वारुळावर जाता ना तुम्ही? वारुळावर का नाही? तसं काही नाही आपल्याला. जाते वारुळावरती. गावाच्या बाहेर कुठंतरी एक वारुळ असतं. मग ते नागोबाची त्या दिवशी पूजा करायची. नाग त्या दिवशी जनावर म्हणून नाही, देव म्हणून नागोबाची पूजा. हे शिवशंभोच्या हे हार गळ्यातील, तू भूमीचा स्वामी. शिवशंभोच्या हार गळ्यातील, तू भूमीचा स्वामी. हे नागराजा तुझी आज आली नागपंचमी. हे नागराजा तुझी आज आली नागपंचमी. एक गाणे म्हणतात गोड. आपल्या जळगाव सारख्या गावातल्या 5-50 महिला मंडळ सकाळी उठल्या आणि गावाच्या बाहेर निघाल्या. कशासाठी? नागोबाची पूजा करायला त्या वारुळावर. तिथं गेल्यानंतर लहान लहान लेकर बरोबर होते, ताट सजवलेले. त्यांनी पूजेचं सगळं साहित्य घेतलं आणि गेल्या पूजा करायला. कुणी प्रदक्षिणा मारते, कुणी वरून दूध टाकते, कुणी हळदी कुंकू, कुणी ती वस्त्रमाळ. हा, वस्त्रमाळ म्हणजे काय? कापसाची. हा, ती वरून लावायची. ती काय प्रदक्षिणा, मग गाणे, त्याला नमस्कार, दणका चालला बायाचा पूजा करायचा त्या वारुळावर. लहान लहान लेकराच्या गचुऱ्याला असं धरीत होत्या, वाकवीत होत्या. पडबप्पाच्या पाया, पडबप्पाच्या पाया. ती लेकरू म्हणलं, आई बाप्पा कुठे ग? आई म्हणली बेलगावला. आई म्हणले हाय मध्ये. तू पड इथूनच पाया. बाप्पा कुठे? म्हणलं देव बाप्पा कुठे? ते म्हणले हाय मध्ये. म्हणले आज बाहेर गेले का? म्हणले हाय मध्ये, तू पड इथूनच पाया. आता ते लेकरू बळच आई मुळातलं दर्शन घेतलं त्यांनी. म्हणलं देव बाप्पाचं दर्शन, मस्त प्रदक्षिणा. आणि नेमकं गंमत बघा, त्याच वारुळामध्ये एक नाग आणि एक नागिन राहत होते, दोघं जण. ती नागिन म्हणली, वैव कदाचित आपल्या मराठवाड्यातले असेल. ते म्हणला बोल ना. काय नाही म्हणले, जळगावच्या बाया एवढ्या प्रेमाने म्हणले आपलं दर्शन घ्यायला येतात. दोन्ही गावच्या पलीकडे गाव आहे ना, दोन्ही जळगाव मध्ये वारुळ. दोन्ही गावच्या बाया येतात म्हणले आपल्या. एवढा सुंदर दरवर्षी पुरुष येतात, महिला येतात दर्शन घ्यायला. ती म्हणला काय मग? काय नाही, मला असं वाटतंय या वर्षी आपण वरी जाऊ आणि त्यांना दर्शनच देऊ. कोण म्हणली? बोला, कोण म्हणली? नागिन म्हणली. नाग म्हणला, अरे नको, वरी कशाला? इथूनच आपला त्यांचा नमस्कार घेऊ, इथूनच त्यांना आशीर्वाद देऊ. कशाला वरी जायचंय? पण ती का ऐकानाच. ती म्हणली नाही नाही नाही, अजिबात जमणार नाही. म्हणले लग्न झाल्यापासून मी तुम्हाला काहीच मागितलं नाही, जमणार नाही. म्हणले या वर्षी दर्शन द्यायचं म्हणजे द्यायचंच. पण तीव म्हणतोय नगन, ही काय ऐकानाच. आणि मग त्या नागाचं नागिनी पुढे काय चाललं, तसं बऱ्याचशा नागाचं नागिनी पुढं झोपले काय नाग. हा, बऱ्याचशा नागाचं नागिनी पुढे काय चालत नाही. ते बाहेर आले की फुसफुस करीत राहते, घरी गेले की निवांत असते. हा, बाज निवांत असते. ऐका, नागिनी पुढे नागाचं काहीही चाललं नाही. शेवटी तिने हट्ट धरला, वरी जायचं. 3 हट्ट सांगितले शास्त्राने, बाल हट्ट, राज हट्ट आणि स्त्री हट्ट. हट्टाला पिटली, वरी जायचं. ठीक आहे म्हणले जाऊ वरी. आले ना दोघं,
बायाचा तर दणकासुरी प्रदक्षिणा गाणे तेन लेकरं तेन हातामध्ये ताट त्याच्यावर झाकलेले ते रुमाल मुंबईचा रुमाल पुण्याचा रुमाल त्याला गोंडे लावलेले त्याच्यात गुटकुलं त्याच्यात दूध गुटकुलं गुटकुलं दणकासुरी आणि नेमकं आले ना दोघ जण वरी मांडी एवढा नाग आणि पिंडरी एवढी नाग ते म्हणतात एवढे मोठे असतेत का आता हे आता ओळखीचं गाव म्हणून बारीक सांगितलं बरं का बा नाही तर ह्याच्यापेक्षा मोठे सांगत असते आले दोघही काळे 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 अशा फाना काढून वरी आता काही काही बाया अशा प्रदक्षिणा मारत होत्या एका बाईचं लक्ष गेलं त्या फाण्याकडे ती प्रदक्षिणा मारताना ते फाना बघितला नागाचा तिला चक्करच आली काय बोलावं कळानाच तिला चक्कर येऊन खाली पडता पडता जोरात उरडली आता बाई नाग ते मावशी उठून चालल्या इथं नाही आला इथं नाही आला इथं नाही आला तिथं तिथं त्या दृष्टांतात आलता तिने एवढा मोठा आवाज दिला चक्कर येऊन पडता पडता काही काही बायांनी तर बघितलं पण नाही पण ऐकलं नाग ऐकल्याबरोबर जे तराट पळायला लागल्या गावाकडे आपलं गाव कुणीकडे गावाला जायचा रस्ता कोणता आहे ह्याचाच मेळ नाही हातातले ताट कुणीकडे पडले त्याचा मेळ नाही आपलं लेकरू कोणतं शेजारणीचं कोणतं ह्याचा मेळ नाही जे लेकरू दिसन त्याला ओढून पळून आणत होत्या वरच्या गावातलेच लेकर आणले खाली हिकडले लेकर नेले वरच्या गावातल्या बायांनी नुसता धुमाकूळ इकडे पळ तिकडे पळ पळाट्याने पळात्यात आणि इकडे पळात्यात काही मिळ नाही नुसत्या पळत होत्या बाया आता त्या पळणाऱ्या बाया बघितल्या आणि नाग नागिनीला म्हणला तुला म्हणित होतो अक्कल नाही तुला बघ आता हे काय बघ ना किती धिंगाणा झाला ह्यो हट्ट कोणी केलता हा बोला कोणी केलता आता तिने हट्ट केल्यामुळे ती जरा गार झाली आणि ती हळूच म्हणली आज्ञानी बाया त्या काय कळत त्या जरी आज्ञानी झाल्या म्हणून काय आपण आज्ञानी व्हायचं का काय मग तो म्हणला मग काय करायचं ती म्हणली काय नाही त्या जरी पळाल्या ना आपण त्यांच्या माग पळू आणि तिथं जाऊन त्यांना दर्शन देऊ ती म्हणली एक काम करा तुम्ही पळा वरच्या गावाकडे मी पळते खालच्या गावाकडे गल्ली गल्लीने वस्तीपर्यंत जाते पार आबाच्या घरापर्यंत काळजीच करू नका आणि लागले पळायला दोघ जण आता बसलेले सगळे मला उत्तर द्या नाग आणि नागिन बायांच्या पाठीमाग पळत होते चावायला का दर्शन द्यायला बोला दर्शन द्यायला पण ह्या बाया दर्शन घेऊ शकतात का देव आलाय नागाच्या रूपात सामान्य नाही कोण आलाय देव नागाच्या रूपामध्ये दर्शन देण्यासाठी आलाय पण आपली वृत्ती आणि आपले विचार तेवढे व्यापकच झालेले नाहीत म्हणून नागाच्या रूपामध्ये आलेला देव आपल्याला ओळखू शकत आपण नाही ओळखू शकत त्या देवाला अहो नामदेव महाराजांनी कुत्र्याच्या रूपामध्ये आलेला काय केला ओळखला आणि कोरड्याच भाकरी घेऊन जाणाऱ्या कुत्र्याच्या पाठीमागे तुपाची वाटी घेऊन लागले नामदेव महाराज देवा कोरड्या खाशील तर पोट दुखल तूप लावून खा ओळखला देव नाथांना गाढवामध्ये दिसला श्रीधर स्वामी नावाचे एक संत होऊन गेलेत महाराष्ट्र भूमीमध्ये 12 वर्षापर्यंत त्यांच्या सहवासामध्ये एक साप राहिलाय असे वर्णन आहे त्यांच्या चरित्रामध्ये 12 वर्ष पैठणच्या तुम्ही जवळ आहेत नाथांचा जुना फोटो बघा तुम्ही ते केस वाढलेले तपश्चर्या करताना पाठीमागून कशाने फणा धरलाय आहे का नाही सापाने नाथांचा जुना फोटो अहो त्यांच्या सहवासामध्ये साप येतो फणा धरतो डोक्यावर काहीच करत नाही आणि आपल्याला त्रास देतो साप बदल कशामध्ये बदल कशाचा आहे विचारांचा बदल आहे विचार संतांचे व्यापक आहेत आणि अजून तेवढे आपले व्यापक झालेले नाहीत म्हणून आपल्याला तो दिसत नाही आणि ते विचार व्यापक करण्याचं महाराष्ट्र भूमीमध्ये पहिल्यांदा काम कोणी केलं असेल तर योग्य दिशा समाजाला व्यापकतेची देण्याचं काम केलं सावता महाराजांनी एवढा सूक्ष्म स्वरूपाचा सिद्धांत मांडला अरे फार काही भक्ती अवघड नाही सोपी आहे किती सोपी आहे तर तुमचं कर्म हेच इमान इतबारे जर तुम्ही केलं तर तुमच्या घरामध्ये पांडुरंग परमात्मा येऊ शकतो ते महाराष्ट्राला आणि देशाला शिकवलं कुणी तर ते आमच्या सावता महाराजांनी शिकवलं म्हणून मळ्यामध्ये त्यांच्या देव येत होता असं नाही की ते जात नव्हते ते पण जात होते बरं काही लोक म्हणते ते जात नव्हते पंढरपूरला चुकीचं ते जात होते पण देवही त्यांच्या मळ्यामध्ये येत होता हे विशेष देव येत होता एवढी भक्ती मधली सूक्ष्म आणि व्यापक नजर पहिल्यांदा महाराष्ट्राला सावता महाराजांनी दिली करताय 38 वर्षापासून भाग्यवान आहात देव कुठल्या रूपामध्ये येईल सांगता येत नाही आज मान्य नाही आपल्याला देव कधीतरी या लोकांना आज कीर्तनातून कथेतून आणि आपल्या परंपरेच्या संस्कारामधून सांगण्याची गरज आहे देव दिसण्याची वस्तू नाही देव अनुभवण्याची वस्तू दृष्टीचा डोळा
पाहून गेली ए भीतरी पालटू झाला. माऊलींना एकाने प्रश्न विचारला, दिसला का? माऊली म्हणले, बघायला गेले, दिसला नाही. झालं काय? भीतरी पालटू झाला. देव अनुभवायला आला आम्हाला, देव अनुभवायला येतो. तुकोबाराय म्हणतात की अशा सगळ्या असणाऱ्या जगामध्ये व्याप्त असणाऱ्या देवाच्या नावावरती माझं प्रेम जडलं. काही लोकांनी परत प्रश्न विचारला, अजून काय घडलं का तुमच्या जीवनामध्ये? म्हणले, घडलं ना. त्या संचितातल्या पुण्याईमुळे देवाच्या नावावर प्रेम जडलं, गोष्ट एक. अजून काय फायदा घडला? तर आमचं जीवन पूर्णतः धन्यतेला प्राप्त झालं. आणि सगळ्या जगाला खाणारा काळ, त्या काळाच्या तवडीमध्ये आता आमचं जीवन अजिबात सापडत नाही. अभंगाचं धन्य झालो आता, धन्य झालो, धन्य झालो आता, याची संदेह नाही. धन्य झालो आता, धन्य झालो, धन्य झालो आता, याची संदेह नाही. धन्य झालो आता, धन्य झालो आता, याचे संदेह नाही. धन्य झालो आता, धन्य झालो आता, धन्य झालो आता, याचे संदेह नाही. न पडो यावा ही काळ हाती, न पडो काळ हाती, न पडो यावा ही काळ हाती, न पडे यावा ही काळ हाती. धन्य झालो आता, धन्य झालो, धन्य झालो आता, याची संधी नाही. धन्य झालो आता, धन्य झालो, धन्य झालो आता, याची संधी नाही. याची संधी बार कुमाये डोबार कुमार